सर्व आयटी गँगचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल टेक मॅथ मध्ये खूप खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आता मागे मी जे पण तुम्हाला काही अपडेट दिले होते की नव्याने जे ऍडमिशन करायची प्रोसेस आहे, ही ऍडमिशन जी प्रोसेस आहे ही तुम्ही करू शकताय आणि ज्या मुलांना नव्याने अर्ज भरायचा आहे ते मुलं पुन्हा एकदा अर्ज भरू शकता. तर त्या तारखांमध्ये थोडासा बदल झालेला आहे. हे बघा, आता हे जे काम आहे हे पूर्ण शासनाच्या अंडर आहे. त्यामुळे शासनाला याच्यात बदल करायचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे वेळोवेळी काय होत असतं, याच्यात जे बदल आहे हे बदल होत असतात. आता वेबसाईटवर 2 नवीन प्रकारचे अपडेट आले. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त एकच अपडेट देणार आहे आणि आज रात्री तुम्हाला जो दुसरा अपडेट आहे तो पण आज रात्रीच्या व्हिडिओमध्ये लगेच मी तुम्हाला सांगणार आहे. तर दोघं व्हिडिओ पण आपले खूप महत्त्वाचे आहे. जे काही तुमचं आतापर्यंतचं जे कन्फ्युजन असेल की सर नव्याने जे फॉर्म भरतोय तर त्याचं जे ऍडमिशन आहे हे क्लोज दाखवत आहे, तर ते कधीपासून चालू होईल, नव्याने पुन्हा एकदा अर्ज करता येईल का? तर हो, नव्याने पुन्हा एकदा अर्ज करता येईल. त्याच्या तारखा वगैरे सर्व डिटेल्स मी तुम्हाला देतो. त्याआधी आपल्याला काय आत्ता काय बघायचं आहे, जी आपली दुसरी समुपदेशन फेरी आहे याचा जो टप्पा आहे आणि याचे जे डिटेल्स आहे ते आपल्याला बघायचं आहे. हे बघा, जोपर्यंत वेबसाईटवर अपडेट येत नाही तोपर्यंत आपण त्याच्यात काही करू शकत नाही. आणि जेव्हा वेबसाईटवर त्याचा अपडेट येतो आपल्याला त्याप्रमाणे जे टाइम टेबल आहे हे फॉलो करावं लागतं. जसं आता इथं तुम्हाला या वेबसाईटवर आपली जी ऍडमिशन पोर्टल आहे याच्यावर 2 प्रकारचे नवीन अपडेट दिसत आहे. हे बघा, इथं त्यांनी म्हटलंय न्यू. तर जी आपली दुसरी समुपदेशन फेरी आहे, बऱ्याच मुलांना याच्याबद्दल काही माहितीच नाहीये. आलं लक्षात, कारण त्यांनी ते टाकलंच एकदम चुकीच्या वेळेस आहे. ठीक आहे, हरकत नाही. आता काय करायचं त्याच्यामध्ये ते मी तुम्हाला सांगून देतो. आणि प्रवेशाची पुरवणी वेळापत्रक म्हणजे जे नवीन ऍडमिशन ज्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये पण आणि ज्यांचा काउन्सिलिंग राऊंड मध्ये नंबर लागलेला आहे पण त्यांना ट्रेड नकोय, किंवा आणखी काही XYZ कारणाने ज्यांचा नंबर लागलेला नाहीये, जे 10वी नापास झाल्यानंतर आता पुरवणी परीक्षेत पास झालेले, अशा सर्व मुलांसाठी पुन्हा एकदा संधी येणार आहे. त्याची तारीख वगैरे ते मी आज रात्रीच्या व्हिडिओमध्ये सांगेल. सध्या आपण या व्हिडिओमध्ये दुसऱ्या समुपदेशन फेरीबद्दल जे काही त्यांनी इथं डिटेल दिले ते आपण बघून घेऊ. हे बघा, इथं ते वेबसाईटवर त्यांनी आपल्याला अपडेट दिलेला आहे. काय आहे ते PDF डाउनलोड करून लगेच 2 मिनिटात तुम्हाला सांगून देतो. हे बघा, आता मी ती PDF ऑलरेडी काय केलंय, डाउनलोड करून ठेवलेली आहे. ठीक आहे. काय म्हटलंय, संस्थास्तरीय समुपदेशन फेरी दुसरा टप्पा किती तारखेपासून किती तारखेपर्यंत, तर 3 ऑगस्ट पासून 6 ऑगस्ट पर्यंत. ठीक आहे. तर आता नेमकी व्हिडिओ टाकायला थोडासा उशीर झाला कारण हा जो अपडेट आहे हा वेबसाईटवर थोडासा उशिरा पडलाय. बरोबर, आता तुमच्याकडे फक्त 2च दिवस आहे, आजचा आणि उद्याचा. या 2 दिवसात तुम्हाला काय करायचं आहे, लकीली ही जी संस्थास्तरीय दुसरी समुपदेशन फेरी आहे या समुपदेशन फेरीमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं ऑनलाईन जे ऍप्लिकेशन आहे हे ऍप्लिकेशन करायचं नाहीये. हा याच्यातला खूप म्हणजे पॉझिटिव्ह पॉईंट आहे. तर काय काय आपल्याला त्याच्यात बघायचं ते आपण बघून घेऊ. संस्थास्तरीय समुपदेशन फेरी उपलब्ध जागा. आता जे काही तुमचे वॅकन्सी रिपोर्ट असेल नेहमीप्रमाणे जे तुम्ही बघता, तो वॅकन्सी रिपोर्ट तुम्हाला काय करायचा आहे, सर्वात पहिले चेक करायचा आहे. बरोबर. आता तो वॅकन्सी रिपोर्ट चेक केल्यानंतर हे बघा, हे इथं, तर जो काय वॅकन्सी रिपोर्ट आहे हा तुम्हाला सर्वात पहिले चेक करायचा आहे. हा चेक केल्यानंतर तुम्हाला जी मार्क अटेंडन्स आहे ही मार्क अटेंडन्स करायची. पण ही मार्क अटेंडन्स तुम्हाला ऍडव्हान्स करायची गरज नाही. ऍडव्हान्स करण्याची आवश्यकता नाही. याचा अर्थ काय, तुम्हाला ऑनलाईन करायची ती काही गरज नाही. तुम्हाला त्या आयट्यामध्ये जाऊन, ज्या काही आयट्यामध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे त्या आयट्यामध्ये तुम्ही स्वतः जाऊन तिथं तुम्हाला काय करायचं आहे, जी मार्क अटेंडन्स आहे ती करायची. तिथं जाऊन तुम्हाला हजेरी लावायची. आता या फेरीचा एवढाच पॉझिटिव्ह पॉईंट आहे की याची जी समुपदेशन फेरीची जी मार्क अटेंडन्स आहे ही तुम्हाला ऑनलाईन करायची नाहीये. मग तुम्ही काय करा, एकदा वॅकन्सी रिपोर्ट बघून घ्या आणि जे 3-4 आयट्या तुमच्या आसपासचे, ज्या 3-4 आयट्यामध्ये जास्त जागा शिल्लक असेल त्या आयट्यामध्ये सकाळी 8 वाजता तुम्ही तिथं पोहोचून जा. आता तिथं गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्याची तारखा काय पहिले ते आपण बघून घेऊ. 3 ऑगस्ट पासून ते 6 ऑगस्ट पर्यंत. पण इथं बरेचसे मुलं आहे ना, बरेचशे मुलांपर्यंत हा जो अपडेट आहे हा अपडेट पोहोचलेला नाही. त्यामुळे बरेचसे मुलं इथं आयट्यामध्ये येतच नाहीये. ठीक आहे. आणि वेबसाईटवर पण तो थोडासा उशिरा अपलोड झालेला आहे. तर 3 ते 6 ऑगस्ट या दरम्यान तुम्हाला काय करायचं आहे, स्वतः सकाळी 8 ते 10 वाजेच्या दरम्यान आयट्यामध्ये जायचं. आयट्यामध्ये गेल्यानंतर जी मार्क अटेंडन्स आहे म्हणजे जी हजेरी आहे ही तुम्हाला स्वतः व्यक्तिशः उपस्थित राहून तिथं हजेरी लावायची. ऑनलाईन तुम्हाला मार्क अटेंडन्स करायची नाही. त्यानंतर यांनी इथं टाइम पण दिलेला आहे बघा, स्वतः व्यक्तिशः हजर राहून समुपदेशन फेरी करता सकाळी 8 वाजेपासून दुपारी 12 वाजेपर्यंत हजेरी लावणे. मग मी तरी 10 म्हटलं तर 8 ते 12, तर ह्या ज्या 4 तास आहे या 4 तासात तुम्हाला काय करायची, तुमची स्वतःची जी हजेरी आहे ही हजेरी तिथं लावायची. हजेरी लावल्यानंतर आता दुपारी 12 पर्यंत हजेरी लावतील ते, तुम्ही हजेरी लावाल. हजेरी लावल्यानंतर तुमचे जे गुणवत्ता यादीचा क्रमांक आहे त्यानुसार, म्हणजे आता समजा 100 मुलं हजेरी लावतील, यापैकी सर्वात जास्त टक्के कोणाला आहे अशी ते याप्रमाणे ते सिक्वेन्स लावत जातील. म्हणजे 99% वाला पोरगा 1 नंबर, 98% वाला 2 नंबर, 97% वाला मुलगा 3 नंबर, 4 नंबर, अशी ते 100 मुलांची काय करतील, यादी लावतील. उदाहरण म्हणून 100 मुलं सांगतोय, तिथे जेवढे हजर असतील तेवढ्या मुलांची ते काय करतील, यादी लावतील. यादी लावल्यानंतर तिथं 1 वाजता तुमची जी गुणवत्ता यादी ती तिथल्या तिथंच ते जाहीर करतील आणि माईकवर तुमचं नाव जे आहे हे माईकवर तुमचं नाव काय करतील, अनाऊन्स करतील. अनाऊन्स केल्यानंतर त्याच ठिकाणी तुम्हाला
जी आपली समुपदेशन फेरी आहे, त्याच ठिकाणी तुम्हाला काउन्सिलिंगसाठी बोलवतील आणि जेवढ्या काही जागा उपलब्ध आहे, त्या उपलब्ध जागांची तुम्हाला माहिती देऊन त्यानंतर तुम्ही कोणत्या-कोणत्या याच्यावर तुमची मागणी आणि तुम्ही कोणत्या-कोणत्या ट्रेडला एलिजिबल आहे, यानुसार त्याच वेळी तुमचे जे जागांचे वाटप आहे, या जागांचे वाटप होणार आहे. म्हणजे सेम जागेवर तुमचं ॲडमिशन आहे, हे त्याच दिवशी तुमचं ॲडमिशन होऊन जाणार आहे. तुम्हाला ते विचारतील, समजा आता वेल्डर, फिटर फिटरच्या तर जागा नसेल, समजा वेल्डर, पी-पी-ओ, कार्पेंटर, मेसन, फाउंड्रीमॅन, आता ह्या काही ट्रेडच्या ज्या जागा आहे, या जागा शिल्लक असतील, तर ते तुम्हाला 3 ऑप्शन देतील. "का रे बाळा, तुम्हाला वेल्डरला ॲडमिशन घ्यायचं आहे का?" तुम्ही हो बोलले तर ठीक, नाहीतर मग लगेच रिजेक्ट. तुम्ही बोलले पी-पी-ओला ॲडमिशन घ्या. त्यांनी जर विचारलं, "पी-पी-ओला ॲडमिशन घ्यायचं आहे का?" तुम्ही हो बोलले, तर लगेच तुमचं सेम दिवशी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन लगेच तुमचं जे ॲडमिशन आहे, फी वगैरे भरून तुमचं ॲडमिशन लगेच कन्फर्म होऊन जाणार आहे. ठीक आहे. पण ह्या तिघांपैकी समजा त्यांनी जे ऑप्शन दिले, त्यापैकी तुम्हाला एक पण ट्रेड आवडत नसेल, तर तुम्ही काय करा, आता जो नवीन राउंड येणार आहे, मी सांगणारच आहे तुम्हाला त्याबद्दल. तर त्या राउंडमध्ये तुम्ही दुसऱ्या आयटीआयला काय करा, अप्लाय करा. ठीक आहे. पण माझं असं म्हणणं आहे, 6 ऑगस्टपर्यंत तुम्ही काय करा, या फेरीसाठी प्रयत्न चालू ठेवा. पुढे काय म्हटलं त्यांनी, समुपदेशन फेरीमध्ये उपलब्ध सर्व जागा या सर्वसाधारण जागा म्हणून समजल्या जातील. आता इथं कोणत्याही प्रकारचं जे रिझर्वेशन आहे हे राहणार नाही. सर्वांना आता इथं एकसारखं जे मेरिट आहे, हे एकसारखं मेरिट लागणार आहे. त्यानंतर समुपदेशन फेरीसाठी हजेरी नोंदवली असली तरी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जागांचे वाटप हे पूर्णतः उपलब्ध जागा व उमेदवारी यांची पात्रतेवर अवलंबून असेल. हा पण एक महत्त्वाचा पॉईंट आहे. जरी तुम्ही आता तिथं जाऊन जी तुमची मार्क अटेंडन्स आहे, म्हणजे हजेरी, ही जरी तुम्ही इथे जाऊन लावली असेल, तरी तुमचं ॲडमिशन झालं असं त्याचा अर्थ होत नाही. त्याच्यानंतर काय असतं, तुम्हाला दिलं, जसं मी तुम्हाला वरती समजवलं, तुम्हाला जे काही ट्रेडचे ऑप्शन असतील त्यानुसार तुम्हाला जेवढे टक्के असेल त्यानुसार आणि तुमचा मेरिट नंबर काय आहे, या सर्वांचा विचार करूनच तुमचं काय होणार आहे, जे ॲडमिशन आहे ॲडमिशन होणार आहे. आता समजा इन केस तुम्ही टक्क्यांमध्ये पण बसले, मेरिटमध्ये पण बसले आणि तुम्हाला ट्रेड पण आवडली, या तिघी गोष्टी मॅच झाल्या, तर त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, लगेच त्याच दिवशी सर्व मूळ कागदपत्र तुमचे लगेच पडताळले जातील आणि लगेचच ते निश्चित करून तुमची जी ॲडमिशन आहे, हे सेम दिवशी तुमचं ॲडमिशन त्याच दिवशी तिथल्या तिथं होऊन जाणार आहे. बरोबर आहे. फीचं स्ट्रक्चर ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. तुम्ही फी, ओरिजिनल कागदपत्र सर्वच्या सर्व तुम्ही पूर्ण सोबत घेऊन जा. पाण्याची बॉटल, डबा बॉटल, सर्व जे काय असेल हे तुम्ही सर्व सोबत घेऊन जा. कारण तुम्ही एकदा सकाळी 8 वाजता तिथं गेले, तर जवळपास रात्री तुम्हाला 9-10 सुद्धा वाजू शकता. एवढा या काउन्सिलिंग राउंडला काय होतो, वेळ लागतो. कारण अनेक मुलं तिथं आलेले असतात, बरीच तिथं गर्दी असते. तर तुम्ही पूर्ण तयारीत जा तिथं आणि तुम्ही स्वतः व्यक्तिशः, म्हणजे तुम्ही स्वतः तिथं उपलब्ध राहा. तुमचे नातेवाईक असेल, तुमचे पालक असेल, तुमचे मित्र असेल, कोणी पण तुमच्या जवळचं असेल, ते कोणीही तिथे चालणार नाही. त्यामुळे तुम्ही स्वतः तिथं हजर राहा. अजून तुम्हाला उमेदवारांनी त्याच दिवशी प्रवेश निश्चित न केल्यास सदर जागा दुसऱ्या दिवशी रिक्त समजून प्रवेशासाठी खुली करण्यात येईल. आता समजा तुम्हाला त्याच दिवशी त्यांनी ट्रेड अलॉट केली आणि जर तुम्ही त्याच दिवशी ॲडमिशन घेतलं नाही, तर लगेच दुसऱ्या दिवशी ती जी जागा आहे, ती जागा लगेच दुसऱ्या मुलासाठी काय राहील, ती ओपन राहील. ती व्हॅकंट आहे असं समजून दुसऱ्या मुलासाठी त्या जागा व्हॅकंट ठेवल्या जातील. त्यामुळे तुम्ही काय करा, जर नंबर लागला तुमचा किंवा तुम्हाला जर ट्रेड अलॉट झाली, तर त्याच दिवशी काय करा, ॲडमिशन घेऊन टाका. आता आज आपली किती, आज काय तारीख आहे, 5 ऑगस्ट. आज आणि उद्या असे 2च दिवस आता तुमच्या जवळ आहे, 5 ऑगस्ट आणि 6 ऑगस्ट. तुम्ही आज पण जाऊ शकता, उद्या पण जाऊ शकता. समजा तुम्ही व्हिडिओ सकाळी 8ला किंवा सकाळी 10ला किंवा व्हिडिओ तुम्ही उशिरा जरी बघितलं, तरी तुम्ही दुपारी 12 पर्यंत 1 पर्यंत सुद्धा आयटीआयमध्ये जाऊ शकता किंवा 6 तारीख ही जी आहे, ही शेवटची तारीख आहे. आलं लक्षात. कारण याच्या आधी आता जे नव्याने फॉर्म भरायची सुरुवात आहे, ही सुरुवात होणार आहे. तिची प्रोसेस कशी राहणार आहे, काय राहणार आहे, ते पण मी आज संध्याकाळी आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व क्लिअर करून देतो. तर ठीक आहे. दुसऱ्या काउन्सिलिंग राउंडबद्दल मी तुम्हाला वरवर जी काही महत्त्वाची माहिती, ही माहिती सांगितली. तुम्ही काय करा, शक्य असेल तर आजच जाऊन काय करा, त्या आयटीआयमध्ये व्हिजिट करा आणि तुमचं ॲडमिशन होत असेल तर लवकरात लवकर तुमचं ॲडमिशन करून घ्या. मागे काही सांगण्यात चुकी झाली असेल तर त्याबद्दल सॉरी. पण जर जसे वेबसाईटवर जसे अपडेट येतो तसे आपण आपल्या चॅनलवर अपडेट द्यायचा प्रयत्न हा नेहमी करत असतो. तर ठीक आहे, आजचा हा अपडेट आहे आणि रात्रीच्या व्हिडिओमध्ये जे नव्याने रजिस्ट्रेशन होणार आहे, म्हणजे प्रवेशाची पुरवणी वेळापत्रक जे नवीन आलेले आहे, त्याबद्दल सुद्धा मी आज रात्री लगेच व्हिडिओ बनवून तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर करून देतो. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. काय अडचण असेल तर खाली कमेंट करा किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर मेसेज करा. थँक्यू सो मच. थँक्यू.